श्री स्वामी समर्थ. कुंभ राशीच्या जातकांनो, आज मी तुम्हाला जे काही सांगणार आहे त्यातला एकही शब्द खोटा ठरणार नाही. हा व्हिडिओ सुरू करण्याआधी सांगतो, जर कुंभ राशीचे असाल तर येणारे 72 तास तुमच्या आयुष्यातील अशा काही वळणावर उभे आहेत जिथे काळ स्वतः तुमच्या नशिबाची पाने उलटणार आहे. मित्रांनो, मी आज जे काही सांगणार आहे ते ऐकताना तुमचं मन थोडं विचलित होईलच, पण लक्षात ठेवा, ज्याप्रमाणे पहाट होण्यापूर्वी दाट अंधार असतो, अगदी तशीच परिस्थिती तुमच्या आयुष्यात निर्माण होत आहे. तुमच्या कुंडलीत शनी आणि गुरुची एक अशी रहस्यमय युती होत आहे, जी एका बाजूला तुम्हाला सावध करत आहे, तर दुसऱ्या बाजूला तुमच्यासाठी यशाची नवीन दारे उघडण्याची तयारीही करत आहे. हा काळ भीतीचा नाही, तर अत्यंत सावध राहून नशिबाची साथ मिळवण्याचा आहे. कुंभ राशीच्या जातकानं, ग्रहाची ही हालचाल तुमच्या आयुष्यात काही मोठे बदल घडवून आणणार आहे. जसे की तुम्हाला कदाचित असं वाटेल की काही गोष्टी तुमच्या हातातून निसटून जात आहेत, पण प्रत्यक्षात निसर्ग तुमच्या आयुष्यातील अनावश्यक ओझे कमी करू पाहत आहे. मित्रांनो, हे बदल वरवर पाहता एखाद्या धक्क्यासारखे वाटू शकतात, पण त्यामागे एक खूप मोठं सकारात्मक रहस्य सुद्धा दडलेलं आहे. पुढच्या 3 दिवसात तुमच्या समोर अशा काही घटना घडतील ज्या केवळ तुमचे डोळे उघडणार नाहीत, तर तुम्हाला भविष्यातील एका मोठ्या यशासाठी तयारही करतील. हे गूढ चक्र नेमकं कसं फिरेल हे जाणून घेण्यासाठी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. मित्रांनो, कुंभराशीच्या जातकांनो, हे केवळ भविष्य नाही, तर हे तुमच्या प्रगतीचा मार्ग सुकर करणारं एक दिव्य संकेत सुद्धा आहे. येणारे 6 धक्के तुम्हाला हादरवून टाकतील खरे, पण प्रत्येक धक्क्यानंतर तुम्हाला एक अनपेक्षित सुवर्ण संधी मिळणार आहे. 5वा आणि 6वा जो धक्का आहे तुमच्या आयुष्यातला एक नवीन दिशा ठरणारा ठरेल, पण जो जो आजपर्यंत कोणालाही कळला नाही. त्यामुळे हे संकट संधीत कसे बदलायचे किंवा या नशिबाची ही गुपिते आपल्या फायद्यासाठी कशी वापरायची हे जाणून घेण्यासाठी गुरुजींनी ही सांगितलेली भविष्यवाणी शेवटपर्यंत नक्की बघा. कारण अर्धवट ज्ञान जी भीती देते, त्याला पूर्ण ज्ञान विजय मिळवून देत असतं. तर चला उलगडूया तुमच्या नशिबाचं ते 5 रहस्य. कुंभ राशीच्या जातकांनो, ग्रहांच्या या महासंग्रमात तुमच्यासमोर येणारा पहिला धक्का म्हणजे अचानक ओढवलेले संकट. पुढील 72 तासांत तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा वैयक्तिक आयुष्यात अशी एखादी परिस्थिती निर्माण होईल जी तुमच्या नियोजनाला पूर्णपणे विस्कळीत करेल. कदाचित तुम्हाला वाटेल की नशीब तुमच्या विरोधात जात आहे आणि अचानक आलेल्या या अडचणीमुळे तुमची धावपळ उडेल. पण थांबा, हे संकट वरवर जरी भीतीदायक वाटत असले तरी त्यामागे एक खूप मोठे दैवी नियोजन दडलेले आहे. शनिदेव तुम्हाला अशा एका जुन्या जबाबदारीतून मुक्त करू पाहत आहेत जी तुमच्या प्रगतीतील खरी अडथळ ठरत होती. कुंभ राशीच्या जातकांनो, या संकटाचा सकारात्मक पैलू असा आहे की या धक्क्यामुळे तुम्हाला तुमच्या खऱ्या हितचिंतकांची ओळख पटेल. जेव्हा एखादे अनपेक्षित संकट येते तेव्हाच आपल्याला कळते की कोण आपल्या पाठीशी उभे आहे आणि कोण केवळ स्वार्थासाठी सोबत आहे. हे संकट तुमच्या आयुष्यातील कचरा साफ करण्यासाठी आले आहे. ज्या गोष्टीला तुम्ही समस्या समजत आहात तीच गोष्ट येणाऱ्या काळात तुमच्यासाठी सुवर्ण संधी ठरणार आहे. ग्रहांची ही चाल तुम्हाला सांगतेय की जुने रस्ते बंद झाल्याशिवाय नशिबाचे नवीन महामार्ग उघडत नसतात. त्यामुळे या पहिल्या धक्क्याने खचून न जाता धैर्याने सामोरे जा. कुंभ राशीच्या जातकांनो, या पहिल्या भागाचा शेवट तुमच्यासाठी एका सुखद आश्चर्याने होईल. जेव्हा हे अचानक आलेले संकट निवळेल तेव्हा तुमच्या हातात असा एक मार्ग सापडेल जो तुम्हाला थेट आर्थिक फायद्याकडे घेऊन जाईल. ही केवळ तुमची परीक्षा नाही, तर तुमच्या संयमाला दिलेलं एक फळ आहे. गुरुजी म्हणून मी तुम्हाला सांगतोय, हे संकट तुमच्या प्रगतीचा वेग वाढवण्यासाठी आले आहे. ही भविष्यवाणी शेवटपर्यंत पाहणे तुमच्यासाठी म्हणूनच अनिवार्य आहे, कारण या पहिल्या धक्क्यातून मिळालेला अनुभव तुम्हाला पुढील 5 मोठ्या रहस्यांचा उलगडा करण्यासाठी तयार करणार आहे. लक्षात ठेवा, हा धक्का तुम्हाला पाडण्यासाठी नाही, तर झेप घेण्यासाठी आला आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, आता आपण अशा टप्प्यावर पोहोचलो आहोत जिथे तुमच्या भावनांची आणि विश्वासाची कसोटी लागणार आहे. दुसरा धक्का हा विश्वासघाताचा असू शकतो. पुढील 72 तासांत तुमच्या जवळच्या वर्तुळातील एखाद्या व्यक्तीचा असा चेहरा समोर येईल ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. कदाचित तुम्हाला वाटेल की ज्याच्यावर आपण जीवापाड विश्वास ठेवला त्यानेच आपल्याला अंधारात ठेवले. पण कुंभ राशीच्या जातकांनो, हा धक्का तुमच्या आयुष्यातील एक अत्यंत सकारात्मक टप्पा आहे. ग्रहांची ही वक्रचाल प्रत्यक्षात तुमच्या डोळ्यांवरील मोहमायेची पट्टी ओढून काढण्यासाठी आहे.
जेणेकरून तुम्ही खोट्या जगात जगणे थांबवाल. कुंभ राशीच्या जातकांनो, या विश्वासघाताच्या धक्क्यातून मिळणारी संधी अत्यंत मोलाची आहे. जेव्हा एखादा खोटा माणूस तुमच्या आयुष्यातून दूर होतो, तेव्हाच तुमच्या आयुष्यात खऱ्या आणि प्रामाणिक व्यक्तींसाठी जागा निर्माण होते. नशीब तुम्हाला हे सुचवत आहे की तुमची ऊर्जा चुकीच्या ठिकाणी वाया जात होती. या प्रसंगामुळे तुम्हाला कळेल की स्वतःच्या पायावर उभे राहणे आणि स्वतःच्या निर्णयावर विश्वास ठेवणे किती महत्त्वाचे आहे. हा धक्का तुम्हाला मानसिकदृष्ट्या इतके प्रबळ बनवेल की भविष्यात कोणीही तुम्हाला फसवण्याचे धाडस करणार नाही. ही एका नव्या, अधिक शहाण्या आणि सावध तुम्हीची सुरुवात आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, या भागाचा सस्पेन्स असा आहे की ज्या विश्वासघातामुळे तुम्हाला दुःख वाटत आहे, तोच विश्वासघात तुम्हाला एका मोठ्या आर्थिक नुकसानापासून वाचवणार आहे. येणाऱ्या काळात तुम्हाला जाणवेल की जर ही व्यक्ती आज उघडी पडली नसती तर भविष्यात तुमचे मोठे नुकसान झाले असते. त्यामुळे या धक्क्याकडे नशिबाने दिलेली सुरक्षा म्हणून पहा. गुरुजी म्हणून मी तुम्हाला सांगतो, ही भविष्यवाणी शेवटपर्यंत पाहत रहा. कारण इथून पुढे जे वळण येणार आहे ते तुमच्या विश्वासाला पुन्हा एकदा उभारी देणार आहे. लक्षात ठेवा, जुनी आणि सडलेली नाती सुटल्याशिवाय सोन्यासारखी नवीन नाती आयुष्यात येत नसतात. पुढील पाऊल. मी आता भाग 3, आर्थिक तणाव की अनपेक्षित धनलाभ, यावर सविस्तर लिहू का, ज्यात आपण पैशांच्या धक्क्यातून मिळणारा भविष्यातील फायदा स्पष्ट करू. कुंभ राशीच्या जातकांनो, तिसरा धक्का थेट तुमच्या तिजोरीवर आणि आर्थिक स्थैर्यावर घाला घालणारा ठरू शकतो. पुढील 72 तासांत अचानक एखादा मोठा खर्च तुमच्यासमोर उभा राहील किंवा अडकलेले पैसे मिळण्यास विलंब होईल, ज्यामुळे तुमची मानसिक ओढाताण होऊ शकते. काही काळ तुम्हाला असे वाटेल की तुमची आर्थिक गणिते पूर्णपणे कोलमडली आहेत. पण कुंभ राशीच्या जातकांनो, घाबरू नका. ग्रहांची ही आर्थिक चाचणी प्रत्यक्षात तुम्हाला पैशांचे व्यवस्थापन शिकवण्यासाठी आणि तुमच्या अनावश्यक खर्चांना लगाम घालण्यासाठी आली आहे. हा धक्का तुम्हाला भविष्यातील एका मोठ्या गुंतवणुकीसाठी तयार करत आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, या आर्थिक धक्क्यामध्ये एक अतिशय सकारात्मक आणि गूढ संकेत दडलेला आहे. जेव्हा जुने आणि तोट्याचे व्यवहार बंद होतात, तेव्हाच कुबेराची नवीन दारे उघडली जातात. शनीची ही वक्रदृष्टी प्रत्यक्षात तुमच्या कर्माचे फळ साफ करत आहे. या काळात तुम्हाला जाणवेल की ज्या ठिकाणी तुम्ही तुमचे पैसे गुंतवत होता, तिथून तुम्हाला फारसा फायदा होणार नव्हता. आता निसर्ग तुम्हाला अशा दिशेने नेत आहे जिथे कमी श्रमात जास्त धनलाभ होण्याचे योग आहेत. हा तात्पुरता आर्थिक तणाव तुम्हाला भविष्यातील महालक्ष्मी योगासाठी पात्र बनवण्यासाठी आहे, हे विसरू नका. कुंभ राशीच्या जातकांनो, या तिसऱ्या भागाचा सस्पेन्स असा आहे की एका बाजूला खर्च वाढत असतानाच दुसऱ्या बाजूला उत्पन्नाचा एक गुप्त मार्ग तुमच्यासमोर उघडला जाईल. एखाद्या जुन्या ओळखीतून किंवा विसरलेल्या गुंतवणुकीतून अचानक धनलाभ होण्याचे संकेत आहेत. गुरुजी म्हणून मी तुम्हाला सांगतोय, ही भविष्यवाणी शेवटपर्यंत पाहणे तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरेल. कारण या आर्थिक धक्क्यातून सावरल्यानंतर येणारा पुढचा भाग तुमच्या कौटुंबिक सुखाचे रहस्य उलगडणार आहे. लक्षात ठेवा, समुद्रात मोठी भरती येण्यापूर्वी पाणी थोडे मागे जाते. अगदी तशीच ही तुमच्या आर्थिक प्रगतीची स्थिती आहे. संयम ठेवा, नशीब तुमची साथ द्यायला तयार आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, चौथा झटका तुमच्या वैयक्तिक आयुष्यात आणि नातेसंबंधांमध्ये एक वादळ घेऊन येऊ शकतो. पुढील 72 तासांत तुमच्या घरातील वातावरण किंवा जोडीदारासोबतचे संबंध अचानक तणावपूर्ण होण्याची शक्यता आहे. एखादी जुनी, मनाच्या कोपऱ्यात दबलेली गोष्ट उफाळून येईल आणि शब्दांनी शब्दांना धार चढेल. तुम्हाला असे वाटेल की ज्या नात्यासाठी तुम्ही इतके प्रयत्न केले तेच आज डळमळीत होत आहे. पण कुंभ राशीच्या जातकांनो, हा ग्रहांचा खेळ तुम्हाला तोडण्यासाठी नाही, तर तुमच्या नात्यातील खोटेपणा गाळून टाकण्यासाठी आहे. हा भूकंप प्रत्यक्षात तुमच्या नात्याचा पाया अधिक मजबूत करण्यासाठी झाला आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, या वादाचा एक अत्यंत सकारात्मक पैलू असा आहे की आजपर्यंत जे मनात होतं पण ओठावर येत नव्हतं, ते आता स्पष्टपणे समोर येईल. जेव्हा वाद होतो तेव्हाच एकमेकांच्या अपेक्षा आणि गरजा खऱ्या अर्थाने समजतात. शनी आणि गुरुची युती तुम्हाला हे शिकवत आहे की गप्प राहून नाते टिकवण्यापेक्षा संवाद साधून ती अधिक स्पष्ट करणे कधीही चांगले. या प्रसंगानंतर तुमच्या आणि तुमच्या जोडीदारामधील किंवा कुटुंबातील सदस्यांमधील पारदर्शकता वाढेल. हा काळ तुमच्या नात्यातील कटुता संपवून प्रेमाची एक नवीन आणि अधिक प्रगल्भ व्याख्या तयार करण्यासाठी आला आहे, हे लक्षात ठेवा. कुंभ राशीच्या जातकांनो, या चौथ्या भागाचा सस्पेन्स असा आहे की ज्या वादामुळे तुम्हाला भीती वाटत होती, तोच वाद एका मोठ्या आनंदाची बातमी घेऊन येईल.
जेव्हा वाद शांत होईल तेव्हा तुम्हाला जाणवेल की तुमच्या प्रिय व्यक्तीचे तुमच्यावर किती अलोट प्रेम आहे. गुरुजी म्हणून मी तुम्हाला सांगतो, ही भविष्यवाणी शेवटपर्यंत पाहणे तुमच्यासाठी म्हणूनच अनिवार्य आहे, कारण इथून पुढे येणारे 2 भाग तुमच्या आरोग्याचे आणि तुमच्या अस्तित्वाचे असे रहस्य उघड करणार आहेत, जे तुमचे नशीब पालटून टाकेल. लक्षात ठेवा, सोन्याला झळाळी येण्यासाठी त्याला आगीतून जावे लागते. अगदी तसेच तुमचे नाते आता या परीक्षेमुळे अधिक तेजस्वी होणार आहे. कुंभराशीच्या जातकांनो, 5वा झटका तुमच्या शरीरावर आणि आरोग्याच्या स्थितीवर भाष्य करणारा आहे. पुढील 72 तासांत तुम्हाला अचानक थकवा, जुन्या आजारांची लक्षणे किंवा मानसिक तणावामुळे शरीरात काही बदल जाणवू शकतात. काही काळ तुम्हाला असे वाटेल की शारीरिक शक्ती कमी होत आहे आणि तुम्ही हतबल झाला आहात. पण कुंभराशीच्या जातकांनो, याकडे केवळ आजार म्हणून पाहू नका. ग्रहांची ही स्थिती प्रत्यक्षात तुमच्या शरीराची शुद्धी करत आहे. तुमच्या राशीचा स्वामी शनी तुम्हाला हा संकेत देत आहे की धावपळीच्या नादात तुम्ही स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष केले आहे आणि आता वेळ आली आहे थोडं थांबून स्वतःला जपण्याची. कुंभराशीच्या जातकांनो, या आरोग्याच्या धक्क्यामागे दडलेली सकारात्मकता अत्यंत गूढ आहे. जेव्हा शरीर थोडे सुस्त पडते तेव्हाच मनाला आत्मचिंतनाची संधी मिळते. या काळात तुम्ही घेतलेली विश्रांती तुम्हाला येणाऱ्या मोठ्या कामांसाठी नवीन ऊर्जा आणि ताकद देणार आहे. ग्रहांची ही वक्रचाल तुम्हाला एक रिसेट बटन दाबण्यासारखी संधी देत आहे. या लहानशा तक्रारीमुळे तुम्ही आरोग्याकडे लक्ष द्याल, ज्यामुळे भविष्यात ओढवणारे एखादे मोठे संकट टळणार आहे. हे संकट प्रत्यक्षात तुमच्यासाठी एका सुरक्षित आणि दीर्घायुषी भविष्याची पूर्वतयारी आहे, हे विसरू नका. कुंभराशीच्या जातकांनो, या 5व्या भागाचा सस्पेन्स असा आहे की या आरोग्याच्या तक्रारीतून तुम्हाला तुमच्या आयुष्यातील एका चुकीच्या सवयीचा किंवा खाण्यापिण्याच्या चुकीच्या पद्धतीचा उलगडा होईल. गुरुजी म्हणून मी तुम्हाला सांगतोय, ही भविष्यवाणी शेवटपर्यंत पाहणे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण यानंतर येणारा 6वा आणि अंतिम धक्का हा तुमच्या संपूर्ण आयुष्याचं चित्र बदलून टाकणारा आहे. तो धक्का असा आहे की ज्याची कल्पना केल्यावरच तुमच्या चेहऱ्यावर हास्य आणि डोळ्यात आनंदाश्रू येतील. लक्षात ठेवा, जुनी मरगळ झटकल्याशिवाय नवीन चैतन्य अंगात संचारत नाही. सावध रहा आणि शेवटच्या भागाची वाट पहा. कुंभराशीच्या जातकांनो, आता आपण त्या अंतिम टप्प्यावर पोहोचलो आहोत, जो तुमच्या आयुष्याचा कायापालट करणार आहे. हा 6वा झटका तुमच्या सामाजिक प्रतिष्ठेवर किंवा तुमच्या मीपणावर असू शकतो. पुढील 72 तासांत तुम्हाला असे वाटेल की तुम्ही जे काही आजवर कमावले आहे, मग ते नाव असो वा पद, ते संकटात आहे. पण कुंभराशीच्या जातकांनो, हा महाधक्का प्रत्यक्षात तुमच्या भाग्योदयाचा पाया आहे. शनिदेव तुमच्या आयुष्यातील जुनी आणि कमकुवत झालेली ओळख पुसून तुम्हाला एका अजेय स्वरूपात जगासमोर आणण्याची तयारी करत आहेत. हा झटका म्हणजे तुमच्या यशाच्या आकाशातील ती वीज आहे, जी पडल्यानंतरच नशिबाचा पाऊस सुरू होणार आहे. कुंभराशीच्या जातकांनो, या शेवटच्या धक्क्यातूनच तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी सुवर्णसंधी जन्म घेणार आहे. ज्या संकटाची तुम्हाला भीती वाटत होती, तेच संकट तुम्हाला अशा लोकांच्या नजरेत आणेल जे तुमच्या प्रगतीसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. हा काळ तुमच्या अस्तित्वाच्या खऱ्या कसोटीचा आहे आणि गुरुजी म्हणून मी तुम्हाला ग्वाही देतो की जो कुंभ राशीचा जातक या 72 तासांत स्थिर राहील, त्याचे नशीब सोन्यासारखे चमकणार आहे. हा महाधक्का तुम्हाला केवळ सावरण्यासाठी नाही, तर जगावर राज्य करण्यासाठी तयार करत आहे. तुमच्या आयुष्यातील ही एक नवीन आणि तेजस्वी पहाट आहे, जिथे तुमचे नाव सन्मानाने घेतले जाईल. कुंभ राशीच्या जातकांनो, या संकटाचे रूपांतर विजयात करण्यासाठी तुम्हाला काही विशेष सिद्ध उपाय करणे अनिवार्य आहे. येणाऱ्या 3 दिवसात दररोज सायंकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. आर्थिक स्थैर्यासाठी आणि संकटाच्या निवारणासाठी ओम शन शनैश्चराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. तसेच काळ्या कुत्र्याला किंवा पक्ष्यांना धान्य खाऊ घाला. हे छोटे पण जालीम उपाय तुमच्या भोवती एक अभेद्य सुरक्षा कवच निर्माण करतील, ज्यामुळे ग्रहांचे कोणतेही विष तुम्हाला स्पर्श करू शकणार नाही. श्रद्धा ठेवा, कारण हे उपाय तुमच्या नशिबाचे दरवाजे उघडणारी गुरुकिल्ली आहेत. कुंभ राशीच्या जातकांनो, हे 6 धक्के तुम्हाला तोडण्यासाठी नाही, तर तुमच्यातील हिऱ्याला पैलू पाडण्यासाठी आले आहेत. काळ कठीण आहे, पण तुमची जिद्द आणि ईश्वरावरील श्रद्धा त्यापेक्षा मोठी आहे. हे 72 तास निघून जातील, पण त्यातून निर्माण होणारा तुमचा नवीन अवतार जगाला थक्क करेल. घाबरू नका, कारण काळ स्वतः तुमच्या विजयाची गाथा लिहित आहे. स्वामींच्या चरणी नतमस्तक व्हा आणि शांत मनाने या परिस्थितीला सामोरे जा. जर तुम्हाला हे भविष्य आणि गुरुजींचे मार्गदर्शन मोलाचे वाटले असेल,
तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा. तुमच्या मनात स्वामींबद्दल असलेली श्रद्धा व्यक्त करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये जय श्री महाकाल किंवा जय श्री स्वामी समर्थ नक्की लिहा, कारण तुमची एक कमेंट ईश्वरी आशीर्वाद मिळवून देऊ शकते. असेच नशिबाचे रहस्य उलगडणारे व्हिडिओ रोज पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून नशिबाचा एकही इशारा तुमच्याकडून चुकणार नाही. लक्षात ठेवा, नशीब त्यांनाच साथ देते जे स्वतःवर आणि देवावर विश्वास ठेवतात. शुभम भवतु.